नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आजचा तिसरा दिवससुद्धा विरोधकांनी गाजवलेला आहे. पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा मुद्दा जो आहे तो विरोधकांनी पटलावर आणला. लातूरमधले एक शेतकरी आहेत, 70 वर्षांचे शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना बैलजोडी विकत घेता येत नाही आहे, म्हणून तो 70 वर्षाचा जो शेतकरी आहे तो स्वतः आपल्या हाताने अंगावर ते सगळं गाडा जो आहे तो स्वतः ओढतो आहे आणि त्याला त्याची पत्नी मदत करते आहे. अशी अवस्था आज विरोधकांनी मांडली. यामध्ये विशेषतः नाना पटोले ज्यांनी कालसुद्धा शेतकऱ्यांचा मुद्दा घेतलेला होता, आज त्यांनी तो पुन्हा एकदा घेतला आणि ही लातूरची जी काही सगळी शेतकऱ्याची कहाणी आहे ती त्यांनी सांगितली. त्यानंतर भास्कर जाधव जे शिवसेना ठाकरे गटाचे आहेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि ते अध्यक्षांना सांगतायत की अध्यक्ष महोदय, या प्रश्नावर आम्हाला बोलायचं आहे, याच्यावर आपण तातडीनं निर्णय करायला हवा. आज 70 वर्षाचा तो शेतकरी आहे ज्याला बैलजोडी विकत घेता येत नाही आहे. आज राज्यामध्ये करोडो रुपये हे विकास कामांवर खर्च होत आहे. जे शक्तीपीठ नको आहे, ज्याची गरज नाही आहे, किंवा ते का तो शक्तीपीठचा आग्रह धरला जातो आहे, असे काही प्रश्न उपस्थित करत या मुद्द्यावर सरकारने उत्तर द्यावं याची मागणी केली. अध्यक्ष त्यांच्या म्हणण्यानुसार, विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार अध्यक्ष महोदयांनी हा विषय फक्त ऐकला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 4 वाक्यांमध्ये याचं उत्तर दिलं आहे की आम्ही या संदर्भामध्ये हे सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूचं सरकार आहे आणि आम्ही या गोष्टीचा नक्की विचार करू आणि आम्ही बोलायला तयार आहोत, पण विरोधी पक्षनेते बोलायला तयार नाहीत. बघा, त्यांनी वॉकआउट केलेलं आहे. पण विरोधी पक्ष म्हणले की हे वॉकआउट करायची गरज का पडली, तर आम्हाला कोणीही सभागृहामध्ये उत्तर दिलं नाही. हा एक विषय आहे. या विषयावर देखील आपण विस्तृत सगळं जे काही घडलं हे विस्तृत याचा एक व्हिडिओ आपण करूच. पण दुसरा एक विषय तितकाच महत्त्वाचा आहे, तो म्हणजे शिवसेने उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत. हे गंभीर आरोप म्हणजे पुणे जिल्ह्यामधला जो मावळ भाग आहे, या मावळ भागाचे सुनील शेळके हे आमदार आहेत आणि या भागामध्ये म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास क्षेत्र जे आहे, या क्षेत्रामध्ये जी जमीन आहे की ज्या जमिनीचा उपयोग हा महाराष्ट्र औद्योगिक विकासासाठी होऊ शकत नाही, अशा काही जमिनींवर सुनील शेळके आणि त्यांच्या कुटुंबियांनी जवळपास 93 हेक्टर जमीन ही बळकावलेली आहे. म्हणजे आता या भागामध्ये काही क्रशर उद्योजक जे आहेत, ज्यांचे व्यवसाय चालू आहेत आणि अशा पद्धतीने सरकारला अंधारात ठेवून सुनील शेळके यांनी या जमिनी बळकावलेल्या आहेत. अशा पद्धतीचा गंभीर आरोप हा संजय राऊत यांनी केलेला आहे आणि आज सभागृहामध्ये तोच मुद्दा देखील विरोधकांनी उचलून धरला की संजय राऊतांचे हे आरोप आहेत. याला माध्यमांशी बोलताना सुनील शेळके आज सभागृहामध्ये हजर होते आणि सुनील शेळके यांनी बोलताना असं सांगितलेलं आहे की संजय राऊत हे आरोप करत सुटतात. ते दररोज सकाळी येतात, त्यांचा भोंगा वाजवतात, त्यांच्या आरोपामध्ये काही तथ्य नसतं, ते कोणतेही पुरावे सादर करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या या आरोपांवर मला बोलण्याची काही इच्छा नाही आहे. पत्रकारांनी सुद्धा हा प्रश्न विचारला की संजय राऊत जर एवढा गंभीर आरोप करतायत तर तुम्ही त्यांच्या विरुद्ध काही कारवाई करणार का, म्हणजे जसं आपण म्हणतो अब्रू नुकसानीचा दावा त्यांच्यावर ठोकणार का वगैरे, असे काही प्रश्न विरोधकांनी पत्रकारांनी विचारले. त्यावर सुनील शेळके म्हणले त्यांनी जर पुरावे दिलेले नाहीत तर मी अशा पद्धतीचं काही करणार नाही. त्यांनी पुरावे द्यावेत, मग पुढची लढाई काय लढायची आहे ती मी लढेन. पण मुद्दा असा आहे की सुनील शेळके एकेकडे म्हणता आहेत की संजय राऊतांनी पुरावा दिलेला नाही आहे, पण संजय राऊतांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांना पत्र लिहिलेलं आहे। या पत्रामध्ये पूर्ण विस्तृत सगळी काय घडलेलं आहे, महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रामध्ये किती टक्के जमीन जी आहे या जमिनीवर सुनील शेळके आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्या बळकावल्या, त्या दावा केलेला आहे, याचं सगळं विस्तृत त्याच्यामध्ये दिलेलं आहे। आणि त्यांनी हेही सांगितलेलं आहे की SITच्या माध्यमातून SIT नेमावी आणि या माध्यमातून याची सगळ्याची चौकशी व्हावी। हा अत्यंत गंभीर असा आरोप आहे, हा गुन्हा आहे आणि महाराष्ट्र शासनाला अंधारात ठेवून सुनील शेळकेंनी ही जमीन ताब्यात घेतलेली आहे। आता जर का त्यांनी लेखी पत्र हे मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे, याचा अर्थ त्यांनी कागदोपत्री आपण ज्याला दस्तऐवज म्हणू, हा दस्तऐवजच आहे की जो मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर आलेला आहे। मग असं असताना सुनील शेळके का घाबरत आहेत? जर कर नाही तर डर कशाला? मग सुनील शेळके मी संजय राऊतांच्या आरोपांना उत्तर देणार नाही असं म्हणून या विषयातनं दूर जाऊ का पाहत आहेत? जर त्यांनी काही केलेलं नाही आहे तर मग त्यांनी संजय राऊतांच्या विषयी जर ते आरोप करू शकतात किंवा ते अब्रू नुकसानीचा दावा करू शकतात, पण तसं कोणतंही विधान त्यांनी केलेलं नाही। आता या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री नेमकं काय निर्णय घेतात, मुख्यमंत्री या विषयावर किंवा काय लक्ष घालतात हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। पण संजय राऊतांनी आता या मुद्द्याला हात घातला आहे की एकीकडे आपण जर बघतोय तर शेतकऱ्यांना जी आश्वासनं दिली गेली ती पाळण्यामध्ये सरकार कमी पडत आहे किंवा सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे। दुसरीकडे विकासाच्या कामांच्या नावाखाली आज सरकारी तिजोरीवर कमीत कमी 1,00,000 कोटींचा बोजा येऊन पडलेला आहे आणि तिसरीकडे आज आमदार अशा सगळ्या पद्धतीने लूट करतायत। हे चित्र आज महाराष्ट्रासमोर अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी हे आपल्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाताना बघायला मिळत आहे। त्यामुळे आता सुनील शेळके काय भूमिका घेतात हे बघणं जसं महत्त्वाचं आहे, तसं मुख्यमंत्री खरंच या बाबतीमध्ये आता तपशीलवार काही कारवाई करणार का किंवा याची दखल घेणार का, हा मुद्दा देखील तितकाच महत्त्वाचा आहे। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा।